सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। ज्या शेतात 10 वर्ष घाम गाळला, ज्या शेतमालकाला देव मानलं, त्याच शेतमालकाच्या मुलानं एका मजुराच्या संसाराची राख रांगोळी केली आहे। माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वर वाडीमध्ये दिवसाढोळ्या एका 35 वर्षीय महिलेची पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मालकाच्या मुलानं शेतमजुराच्या पत्नीवर डाळिंबाच्या शेतात गोळीबार का केला, नेमकी ही हत्या का झाली, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका, 6 जुलै 2026 ची दुपार। चौंडेश्वरवाडी येथील जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात नेहमीप्रमाणे कामं सुरू होती। विजय सुदाम साठे हे गरीब मजूर गेल्या 10 वर्षांपासून याच देशमुख यांच्या शेतात राबत होते, काम करत होते। शेताशेजारीलच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ते आपल्या कुटुंबासह राहत होते। दुपारी 1:15च्या सुमारास विजय साठे हे शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख आणि इतर मजुरांसह डाळिंबाच्या शेतात औषध फवारणी करत होते। सर्व काही शांत होतं, पण तितक्यात एका आवाजानं संपूर्ण परिसर हादरून गेला। बागेच्या बाजूला असलेल्या रामभाऊ लांडगे यांच्या पडीक जमिनीजवळून विजय साठे यांच्या पत्नी उषा साठे जात होत्या। अचानक तिथे एक मोठा आवाज झाला। पाठोपाठच उषा यांच्या ओरडण्याचा आवाज झाला। काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीनं पती विजय साठे आणि इतर मजुरांनी तात्काळ त्या दिशेनं धाव घेतली। पण समोर जे दृश्य होतं ते पाहून विजय यांच्या पायाखालची जमीनच सरकली। 35 वर्षाच्या उषा साठे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या। त्यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि धक्कादायक बाब म्हणजे शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हातात पिस्तूल घेऊन तिथेच उभा होता। अत्यंत असहाय्यतेनं पतीनं विचारलं की भैया, तुम्ही असं का केलं? या प्रश्नाचं उत्तर न देता नराधम सचिन देशमुख तिथून पिस्तूल घेऊन फरार झाला। गंभीर जखमी उषा यांना तात्काळ अकलूजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। 10 वर्षाची निष्ठा आणि बदल्यात काय मिळालं तर पत्नीचं मरण। या घटनेनं संपूर्ण माळशिरस तालुक्यात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। माळशिरस पोलिसांनी पती विजय साठे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन देशमुख याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी सचिन देशमुख याच्या शोधासाठी आता पथकं देखील रवाना केली आहेत। पण आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे त्या डाळिंबाच्या बागेत नेमकं काय घडलेलं होतं? शेतमालकाच्या मुलानं मजुराच्या पत्नीवर गोळी नेमकी का झाडली? त्यांच्यात काही जुना वाद होता की ऐनवेळी काही वाद उद्भवला? हत्येचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस लवकरात लवकर या आरोपीला बेड्या ठोकतील अशी अपेक्षा आहे। पोलीस आरोपीला नेमक्या कधी बेड्या ठोकतात आणि त्याच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।